बातमी आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या हिजाब बंदीच्या निर्णयाबाबतीतली। शाळा आणि महाविद्यालय इथे हिजाब बंदीच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये आज निर्णय होणार आहे। कर्नाटकातल्या हिजाब बंदीनंतर त्याचे पडसाद देशभरात उमटले। कर्नाटक उच्च न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली, त्याला मुस्लिम संघटनांनी विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं। याच याचिकांवर न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशु धुलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पूर्ण झाली आहे आणि या निकालाचं आज वाचन केलं जाईल। सकाळी 10:30 वाजता निकालाचं वाचन सुरू होणार आहे। हिजाब बंदीचं हे सगळं प्रकरण यावर्षीच्या जुलै महिन्यातलं होतं। कर्नाटकात हा वाद उफाळून आला आणि त्यानंतर हळूहळू हिजाब बंदीच्या मुद्द्याचं लोण संपूर्ण देशभरात पसरू लागलं। कर्नाटक सरकारने एक निर्णय घेतला, ज्याला उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं। उच्च न्यायालयानं सरकारचा निर्णय कायम ठेवला। आता सुनावणी होते सर्वोच्च न्यायालयात। सर्वोच्च न्यायालयातले वकील दिलीप तौर सध्या आपल्या सोबत आहेत। दिलीप तौरजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। सर्वांचं लक्ष त्या निकालाकडे आहे सुप्रीम कोर्टातल्या 10:30 वाजताच्या। आज काय घडणार आहे? आज थेट निकाल येणार आहे। आतापर्यंतचा युक्तिवाद किंवा सुनावणी कशी पार पडली आहे? काय घडणार आहे आय थिंक ते त्यावर काही न बोललेलं बरं, कारण एक 10-20 मिनिटांमध्ये जजमेंट बाहेर येईल। परंतु लीगल आर्ग्युमेंट्सच्या बाबतीत जर विचाराल तर लीगल आर्ग्युमेंटच्या बाबतीमध्ये एक जी साईड आहे जी हिजाबच्या बाजूने होती, त्यांचे आर्ग्युमेंट्स असे होते की राईट टू प्रोफेस द रिलिजन इज द फंडामेंटल राईट ग्रांटेड अंडर द कॉन्स्टिट्यूशन, आणि त्यामुळे कुठल्याही शाळेची गाईडलाईन्स किंवा GR गव्हर्नमेंटने इश्यू केलेला त्यांना ऍप्लिकेबल होत नाही, कारण त्यांना त्यांचं धर्माप्रमाणे राहण्याचा त्यांना घटनेनं अधिकार दिलेला आहे। अशा प्रकारचे सबमिशन्स हिजाबच्या बाजूने होते आणि हिजाबच्या विरोधी जे सबमिशन्स होते ते असे होते की जर सपोज एखादी स्कूल असेल, ती स्कूल ऑब्वियसली इज बीन गिवन अ ग्रांट बाय द गव्हर्नमेंट, अँड इफ दॅट स्कूल इज रिसिव्हिंग ग्रांट फ्रॉम द गव्हर्नमेंटने इश्यू केलेल्या सगळ्या गाईडलाईन्स त्यांच्यावर बंधनकारक आहे। याच्याशी दुसरं असं सबमिशन्स होतं की राईट टू इक्वेलिटी इज अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी सिटीजन। मग काही भागाला काही मुलांना तुम्ही हे अलाव करून हिजाबचं तुम्ही गणवेश अलाव करून स्कूलमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यावर तो अन्याय होतो किंवा कुठेतरी बाकीच्या विद्यार्थी अनइक्वेलिटीचा एक ठसा जातो त्याच्यामध्ये। आणि या अनुषंगाने असे सबमिशन्स अदर साईडने केले होते की तुमच्या धर्मामध्ये जरी असं म्हटलेलं असेल तरी जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाता तेव्हा शाळेच्या ज्या गाईडलाईन्स असतात, शाळेचे जे रूल्स रेग्युलेशन्स असतात ते तुम्हाला फॉलो करावेच लागतील, अशा प्रकारचे अदर साईडचे सबमिशन्स होते। आणि बघूया आता जजमेंट आता 10-15 मिनिटांनंतर येईलच 10:30 वाजता। तर हे अशा प्रकारचे सबमिशन्स होते सुप्रीम कोर्टमध्ये। दिलीपजी, आपल्याला विनंती की तुम्ही राहाच आपल्यासोबत। आपण यानंतर जगभरातल्या कोणकोणत्या देशात आतापर्यंत हिजाब बंदी करण्यात आली आहे ते सुद्धा जाणून घेऊया। जगातले असे कोणते देश आहेत, खरं तर कोणकोणत्या देशात हिजाब वापरण्यास बंदी आहे यामध्ये नेदरलँडचा समावेश आहे। शाळा, रुग्णालय, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी भवनं यामध्ये हिजाब वापरता येत नाही नेदरलँडमध्ये। पुढचा देश आहे फ्रान्स। 2004 सालापासून शाळांमध्ये फ्रान्सनं हिजाबवर बंदी घातली, तर 2011 सालापासून सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावरती सुद्धा फ्रान्स सरकारनं बंदी घालण्याचा निर्णय घेतला। डेन्मार्कमध्ये सुद्धा हिजाब वापरण्यास सक्त मज्जाव आहे। बल्गेरियामध्येही हिजाब वापरता येत नाही। बल्गेरियामध्ये शाळा, रुग्णालय, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी इमारतींमध्ये हिजाबवरती बंदी आहे। तर हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयानं काय म्हटलेलं होतं? हिजाब वापरणं मुस्लिम धर्माच्या आचरणामध्ये अनिवार्य नाही। शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब वापरणं आवश्यक नाही, गरजेचं नाही। हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या संघटनांच्या याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या आणि त्यांनी राज्य सरकारचा नियम कायम ठेवला। हिजाब हा मुस्लिम धर्मातला आवश्यक रिवाज नाही, हेही कोर्टानं अधोरेखित केलं। हिजाब शैक्षणिक संस्थांमध्ये गणवेशाचा भाग होत नाही, ही सुद्धा महत्त्वपूर्ण टिप्पणी उच्च न्यायालयानं केली। गणवेश काय असेल हे ठरवण्याचा अधिकार शैक्षणिक संस्थांना असेल। शैक्षणिक संस्थांनी ठरवलेल्या गणवेशाला विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाहीत। शाळेमध्ये हिजाब बंदी करण्याचा कर्नाटक सरकारचा आदेश वैध ठरवला उच्च न्यायालयानं आणि या संदर्भात निर्णयाचे अधिकार सरकारला असल्याचं नमूदही केलं।
सरकारनं मनमानी निर्णय घेतल्याचे कोणतेही पुरावे याचिकाकर्त्यांनी सादर केलेले नाहीत असं कोर्टानं सांगितलं. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, किती वाजता निकालाचं वाचन सुरू होणार आहे? प्रशांतपर्यंत बहुधा आपला आवाज पोहोचत नाहीये. आपण दिलीप तौर यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. दिलीप जी, हा मुद्दा कर्नाटक पुरता असला, वाद कर्नाटकात झाला, त्याचे पडसाद देशव्यापी उमटले. तसंच आज येणारा निकाल किंवा आज येणारा निर्णय हा देशाच्या दृष्टीनं महत्वाचा कसा असेल, प्रकरण जरी कर्नाटकातलं असलं तरी? अत्यंत महत्वाचा निर्णय असेल आणि याचा जो सुप्रीम कोर्टचं जजमेंट आल्यानंतर याचं इम्प्लिमेंटेशन अंडर आर्टिकल 141, 142 म्हणजे सुप्रीम कोर्ट जेव्हा कुठला निकाल जाहीर करतो तो निकाल कायदा होतो आणि तो सगळ्या देशावर त्याचं पालन करणं हे बंधनकारक राहतं. त्यामुळे या निर्णयाचा डायरेक्ट इम्पॅक्ट असा असणार आहे की सपोज सुप्रीम कोर्टनी कर्नाटक हायकोर्टचं जजमेंट अपहेल्ड केलं तर या निर्णयाचा डायरेक्ट इम्पॅक्ट असा असेल की देशामध्ये सगळीकडे हिजाबला वापरण्यास परवानगी देता येणार नाही. परंतु जर सुप्रीम कोर्टने त्या कर्नाटक हायकोर्टचं जजमेंट जर सेट असाइड केलं तर त्याचा इम्पॅक्ट तसाच होऊ शकेल की मग राईट टू रिलिजन याला अपर एज दिलं जाईल आणि प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे मर्जीप्रमाणे गणवेश घालू शकेल. अशा पद्धतीचं त्याचं इम्प्लिकेशन आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं इम्प्लिकेशन आपण बघितलं तर कॉमन सिव्हिल कोड जो आहे ज्याला समान नागरी कायदा आपण म्हणतो, समान नागरी कायद्याचं बऱ्याच वेळा डिस्कशन झालेलं आहे. माननीय सुप्रीम कोर्टनं सुद्धा समान नागरी कायद्यावर बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटला ओरली ऑब्झर्वेशन दिलेले आहेत की ही वेळ आलेली आहे की आपण समान नागरी कायदा केला पाहिजे आणि ह्या जजमेंटचा डायरेक्ट इम्पॅक्ट त्याच्यावर होऊ शकतो. कारण इथेही रिलिजनशी रिलेटेड जजमेंट जर आलं आणि रिलिजियस राईट पेक्षा बाकीचे राईट टू इक्वॅलिटी जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहेत त्याचा जर वरचष्मा कोर्टाने दाखवला तर त्याच्या आधारावर, त्या प्रिन्सिपलच्या आधारावर मला वाटतं की कॉमन सिव्हिल कोड कडे हे इम्प्लिमेंट करायला मला वाटतं काही सेंट्रल गव्हर्नमेंटला अडचण येणार नाही असं दिसतंय. जी, दिलीपजी, आपल्यासोबत सध्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी सर सुद्धा आहेत. तांबोळीजी, नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आज जो निकाल येणार आहे, निकाल काही येईल, थोड्या वेळात आपल्याला कळेल. समाज म्हणून हा निकाल देशासाठी कसा महत्वाचा ठरेल? आपण आधुनिक काळात राहतो आणि या ठिकाणी महिलांच्या वरती पारंपरिक पद्धतीने ज्या ठिकाणी अन्याय होणारे क्षेत्र आहेत ते अन्यायाचे क्षेत्र दूर व्हावेत यासाठी सरकारने आणि न्यायालयाने सातत्याने एक भूमिका घेतलेली आहे. तेव्हा कर्नाटक उच्च न्यायालयाने जो निवाडा दिलेला होता तो निवाडा निश्चितपणे स्वागतार्ह अशाच पद्धतीचा होता. त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची तशी काहीच आवश्यकता नव्हती. कारण हिजाब अथवा बुरखा हा धार्मिकतेचा किंवा देशाला अपेक्षित असणाऱ्या डायव्हर्सिटीचा मुद्दा नाही आहे, तर तो धर्मांधतेचा, अलगतेचा, अन्यायाचा, शोषणाचा, पुरुषप्रधानतेचा असा तो मुद्दा आहे. आणि विशेषतः अनेक मुस्लिम देश आहेत की ज्या मुस्लिम देशामध्ये शाळांच्यामध्ये, सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी, शासकीय कार्यालयांच्या मध्ये बुरख्याला बंदी घालण्यात आलेली आहे. मुस्लिम देशांच्या मध्ये जर हिजाब अथवा बुरखा बंदी घालण्यात आलेली असेल तर तो धर्मस्वातंत्र्याचा विषय होऊ कसा शकतो? आणि आपल्या ज्या शिक्षण आत्ताचा जो मुद्दा आहे प्रामुख्याने शिक्षण संस्थांमधील हिजाबच्या संदर्भामधला हा मुद्दा आहे. इतरत्र अजून तो मुद्दा पुढे आलेला नाही. मला आशा आहे की सर्वोच्च न्यायालय कर्नाटक सरकारने जो निवाडा दिलेला होता तोच निवाडा पुढे कदाचित कायम ठेवू शकतील अशी आमची अपेक्षा आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हा जो स्त्री दास्य मुक्तीचा विचार मांडलेला आहे त्या विचारामध्ये हिजाब मुक्ती, बुरखा मुक्ती हा सुद्धा महत्वाचा असा मुद्दा आहे. बरोबर, या मुद्द्यावरती सर आपण परत येऊयात, पण आपण सुप्रीम कोर्ट परिसरात जातोय जिथे आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आहेत. प्रशांत, किती वाजता, म्हणजे आय थिंक 15 ते 20 मिनिटं फक्त शिल्लक आहेत निकालाच्या वाचनासाठी. काय एकंदरीत दिल्लीतलं वातावरण आहे, काय चर्चा आहेत? कारण आजचा निकाल ऐतिहासिक निकाल असेल एक प्रकारे.
नक्कीच न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशु धुलिया या दोन न्यायमूर्तींचं खंडपीठ 10:30 वाजता या सगळ्या संदर्भात निकाल देणार आहे. सुप्रीम कोर्टाची जी कॉज लिस्ट आहे त्याच्यानुसार दोनही न्यायमूर्तींचं वेगळं जजमेंट असल्याचं दिसतंय. वेगळं म्हणण्यापेक्षा दोन्ही न्यायमूर्ती आपलं निकालपत्र वाचणार आहेत. अनेकदा असं होतं की जरी त्या मुद्द्यावरती सहमती असेल तरी काही मुद्दे जर वेगळे असतील तर न्यायमूर्ती वेगळं निकाल वाचन सुद्धा करतात आणि अनेकदा जर दोन्ही न्यायमूर्तींचे व्ह्यूज डिफरंट असतील किंवा निकाल वेगळा असेल तरी सुद्धा दोन्ही न्यायमूर्ती वेगवेगळा निकाल वाचन करतात. त्यामुळे या केसमध्ये नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे. शक्यता ही पण आहे कारण मागच्या सुनावणीमध्ये पण ही मागणी झालेली होती की हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनापीठाकडे देण्यात यावं. तर त्या संदर्भातली सुद्धा काही हालचाल होतीये का हे पाहावं लागेल. 22 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं सलग 10 दिवस सुनावणी झाल्यानंतर आपला निकाल राखून ठेवलेला होता आणि जर आपण या संपूर्ण घटनाक्रमाची क्रोनॉलॉजी थोडक्यात बघितली तर 5 फेब्रुवारीला कर्नाटक सरकारने एक आदेश काढलेला होता ज्या माध्यमातून शाळांमध्ये सर्व धर्मियांसाठी कुठलीही धार्मिक वस्त्र परिधान करण्यास मनाई करण्यात आलेली होती. त्याच्या आधीच हिजाबचा वाद सुरू झालेला होता आणि त्यामुळे केवळ हिजाब रोखण्यासाठी हा आदेश आहे असं मानत मुस्लिम संघटनांनी कर्नाटक हायकोर्टामध्ये धाव घेतली. त्याच्यानंतर 15 मार्चला कर्नाटक हायकोर्टानं तो निर्णय जो आहे कर्नाटक सरकारचा तो योग्य ठरवला आणि तो ठरवताना त्यांनी असं म्हटलं की इस्लामनुसार हिजाब ही काही आवश्यक धार्मिक बाब नाहीये आणि त्याच मुद्द्यावरती मग सुप्रीम कोर्टामध्ये इथे याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं युक्तिवाद तर दोन्ही बाजूंनी प्रचंड झालेले आहेत. म्हणजे अगदी कायद्याचा कीस पाडला गेलेला आहे. त्या दृष्टीनं हा निकाल जो आहे तो खूप महत्वाचा असेल कारण पुढच्या बऱ्याच धोरणांवरती हा निकाल जो आहे तो परिणाम करू शकतो. 2 न्यायमूर्तींचं खंडपीठ निकाल देणार आहे. निकाल वेगळा असेल की एकच असेल, निकाल हेच न्यायमूर्ती देतील की ते लार्जर बेंचला रिफर करतील हे आपल्याला बघावं लागेल. दिलीप तौर यांच्याकडनं याविषयीची कमेंट घेण्यापूर्वी आपण सचिन सावंत यांच्याकडे जातोय. काँग्रेसचे नेते सचिनजी नमस्कार, स्वागत आहे. आज एक मोठा निर्णय अपेक्षित आहे सुप्रीम कोर्टाकडनं थोड्याच वेळात. कसं पाहताय तुम्ही या घडामोडींकडे, आजच्या निकालाकडे? मला असं वाटतं की या निर्णयानंतर तरी हे वाद जाणीवपूर्वक जे निर्माण केले जातात ते थांबतील कारण हे देशासाठी काही हितकारक नाहीयेत. कारण या कर्नाटकामध्ये जे काही ज्या पद्धतीनं तो वाद उकरून काढण्यात आला, आयत्या वेळेला ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकारच्या माध्यमातून सगळ्या शाळांमध्ये हिजाबला बंदी करण्यात आली आणि त्यानंतर तो वाद तयार करण्यात आला आणि दोन्ही बाजूचे म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही बाजूचे कट्टरतावाद्यांनी याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. हे देशासाठी चांगलं नाहीये. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामधनं मला असं वाटतं की पुढच्या कालावधीमध्ये शिक्षणाला जास्त महत्व दिलं जाईल एवढीच माझी अपेक्षा आहे. जी, आपण राहावं ही विनंती आहे माझी. केशव उपाध्ये सुद्धा आपल्यासोबत आहेत भाजपचे. केशवजी नमस्कार, आपलंही स्वागत आहे. आजच्या निकालाकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत आणि एक प्रकारे उकरून काढलेला हा वाद त्याच्यामुळे सगळा वाद कोर्टाच्या दरबारी गेला असं काँग्रेसचं म्हणणं आहे. अर्धवट बोलणं ही काँग्रेसची खासियत आहे, त्यामुळे मी त्याबद्दल काही बोलणार नाही. मुळामध्ये असं आहे की एकीकडे मुस्लिम देशांमध्ये सुद्धा हिजाब न घालता मोकळेपणाने महिला वावरत आहेत आणि अशा वेळी मात्र आपल्या इथली चाकं उलट फिरवण्याचा जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने त्याला विरोध होईल, पायबंद बसेल, तो निर्णय सगळे मोकळेपणाने स्वीकारतील अशी आशा आपण करूया. मुळात असं आहे की मी मगाशी म्हणालो की खरं म्हणजे शाळेवरून तो वाद निर्माण झाला होता. शाळा शिकण्यासाठी शाळेचा प्रत्येक जण युनिफॉर्म वापरतो, अशा वेळी आम्हाला हिजाबच घालू द्या, अशा पद्धतीचं हट्ट धरणं, आग्रह धरणं हे कितपत संयुक्तिक होतं आणि त्याच्यामुळे त्यातून तो सगळा विषय झाला, तो सगळा समोर आला, तो आता न्यायालयात आहे. आणि मला असं वाटतं की ट्रिपल तलाकच्या वेळी ज्या केंद्रांनी कायदा केला, मुस्लिम महिलांना एक मोठ्या प्रमाणात एक दिलासा दिला त्या निर्णयाला, त्यावेळेस अशाच प्रकारची टीका काँग्रेससह अनेकांनी केली होती. स्वतःला पूर्ववयी म्हणणारे काँग्रेसचं हे सगळे पक्ष प्रत्यक्षात किती प्रतिगामी पद्धतीने वागतात याचं प्रत्यंतर ट्रिपल तलाकच्या वेळी आलं होतं, ते आता मधल्या काळात हिजाबच्या वेळी सुद्धा आलं. कपिल सिब्बलच त्याचं त्याबद्दल मला वाटतं युक्तिवाद करतायत आणि त्यामुळे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी समोर येतील. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मला वाटतं सगळा पडदा पडेल. जो निर्णय येईल तो निर्णय आपण सगळे स्वीकारू. जी, आपल्यासोबत शमशेद्दीन तांबोळी सर सुद्धा आहेत. तांबोळी सर, राजकारण बरंच सुरू आहे. एकीकडे हा निकाल, एकीकडे समाज म्हणून हा विषय खूपच संवेदनशील आहे, गंभीर आहे, पण दुसरीकडे हे सगळं राजकारण. अगदीच हे दुर्दैवाने आजची अशी परिस्थिती आहे
कारण हे पहा की आता इराणमधील हिजाबचा मुद्दा पुढे आलेला आहे बरोबर. आणि त्या ठिकाणी दमन करणारे हे मुस्लिम आहेत आणि ज्यांना दमन केल्या जात आहेत त्या महिला तिथल्या बुरखा फेकून देत आहेत, बुरखा जाळतायत आणि केसही कापून समोर येत आहेत. असं जेव्हा इस्लामिक देशांच्या मध्ये घडून येत आहे, पण आपल्याकडे दुर्दैवाने झालंय काय की ही जे प्रबोधनाचा मुद्दा आहे, लोकशिक्षणाचा मुद्दा आहे, त्याला राजकीय मुद्दे करण्याची अलीकडच्या काळामध्ये एक बाब वाढत चाललेली आहे. तेव्हा हिजाब हा निश्चितपणे धार्मिक असा प्रतीक नाहीच आहे, कारण कुराणमध्ये सुद्धा त्याला मान्यता देण्यात आलेली नाही. आणि मी तर असं म्हणेल, जरी कुराणमध्ये याला मान्यता देण्यात आलेली असती तर आजच्या काळाशी ते निश्चितपणे सुसंगत असं ठरलं नसतं. तेव्हा हा जो प्रबोधनाचा मुद्दा आहे त्याला धार्मिक द्वेषाचा, धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा करण्यात अलीकडे धर्मवादी लोकांनी चंग बांधलेला आहे आणि राजकीय पक्ष याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संविधानात्मक अधिकार जो आहे बरोबर. आणि शाळांच्या मधून जो आपण विज्ञानवाद शिकवतोय, धर्मनिरपेक्षता शिकवतोय, आधुनिकता शिकवतोय, त्यालाच हा गालबोट लावण्याचा हा एक प्रकार आहे. म्हणून लवकरात लवकर मला असं वाटतं स्वतःहून मुस्लिम महिलांनी अशा अन्यायी आणि पुरुषप्रधान मानसिकता, विषमतेचं प्रतीक असणाऱ्या प्रथेच्या विरोधामध्ये पुढे यायला पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालय या संदर्भामध्ये जो काही निवाडा देतील त्या पलीकडे न जाता त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. एक खूप मोठा व्यापक विचार आपल्या बोलण्यातनं आपण मांडताय. आपण ही चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत, परंतु सचिन सावंत, केशव उपाध्येजी, आपल्या दोघांचे आभार आपण प्रतिक्रियेसाठी वेळ दिल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.